संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळो निजाय। संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळो निजाय। मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे। मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे। संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळ निजाय। संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळ निजाय। कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप। कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप। मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे। मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे। संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळी जाय। संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळी जाय। तुका मनी साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठ पूर्व पुण्ये। तुका मनी साधन सुलभ गोमते परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये। मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे। मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे। संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळणी जाय। संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळणी जाय। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन।
जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीत महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजेति सिंधुरवदन देव यत्पाद पंकज स्मरणम वासुर्मनिरीवतम सरसी नाशयति विघ्नम। या कुंदेंदु तुषार हारधवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंड मंडित करा या स्वीत पद्मासनम। या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवे सदा वंदिता समपातु। सरस्वती भगवती निशीस जाड्यापहम मुखम करोति वाचालम पंगुलंघयते गिरिम। यत कृपातम वंदे परमानंद माधवम। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समोरतरली ते नाम माझे वाच्यासु। ज्या रूपे सागर बसवणे ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शला ते पाय माझे भावी असो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण तक्लेश नाशाय गोविंदा तुझ। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वन्दे विष्णुभवभयहार सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ। कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम। चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम कुसमापतक नाशनम। ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि। श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि। श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि। श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत पिता रामचंद्रा स्वामी रामो मत सखा रामचंद्रा। सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रनान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्रनाम तुल्यम राम नाम वरानने चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एकाक्षरम पुसां महापातक नाशनम पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्याव सकाळच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी देवाजीच नाव घ्याव पहाटेच्या प्रहरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम नमो नारायण श्रीमद नारायण वेद पारायण भगवत नारायण लक्ष्मी नारायण सत्यनारायण ओम नमो नारायण वेद पारायण सत्यनारायण लक्ष्मी नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण सत्यनारायण हरि नारायण विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय राम श्रीराम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम. श्री ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीचा अध्याय दुसरा. सांख्य योग. ओवी 25 ते 50. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सोसमीजा आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी जोजे. तरी आता काय झाली, काही स्नेह उपन्नले, हे निजे परी कुडे केले अर्जुना तुमाय. मोह धरिलिया ऐश होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल, आणि परलोक ही अंतरेल ऐकेशी. हृदयाचे ढिले पण येत निकयासी नवे कारण, हे संग्रामी पतन जान क्षत्रियांशी. ऐशेनी तो कृपावंतु, नाना परी असे शिकवितू. हे ऐकुनी पंडू सुतू काय बोले, देवा हे इतुले वरी, बोलावे न लगे अवधारी. आधी तुची विचारी संग्रामुहा, हे झुंज नव्हे प्रमादू. येत प्रवर्तलिया दिसतसे बादू, हा उघडा लिंग भेदू ओढवला आमा. देखे माता पितरे अर्ची जती, सर्वस्वे तोष पावी जती. ती पाटी केवी वदी जती आपुलिया हती. देवा संत वृंद नमस्कारी जय, का घडे तरी पूजी जय. हे वांचोनी केवी निंदी जय स्वयंवाचा. तैसे गोत्र गुरु आमुचे, पूजनीय आमनिमाचे. मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्त तसे. जया लागी मने विरू, आम्ही स्वप्नी न शको धरू. तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. वरी जळो हे जी आले, येत आगवे यांसी हेची काय झाले. जे यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. मी पार्थु द्रोणाचा केला, येणे धनुर्विद मज दिदला. मी पार्थु द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मज दिदला. येणे उपकारे काय अभारेला, वधी तया ते. जेतीची कृपा लाई जे वरू, तेथेची मने व्यभिचारू. तरी काय मी भस्मासुरू, अर्जुन मने. देवा समुद्र गंभीर ऐकिजे, वर तोही आहाच देखिजे. परीक्षोभू मनी नेनिजे द्रोणाची. हे अपार जे गगन, वरी तयाही होईल मान.
परी अगाध भले गहन हृदय यांचे वरी अमृत ही विठे की काळवशे वज्र फुटे परी मनोधर्मून लोटे विकर विलाही स्नेहा लागी माये मनी पेते किरू होये परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी ये हा कारुण्याची आधी सकाळ गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे हा येणे माने महंतो वरी आम्हा लागी कृपावंतू आता सांग पायेने घातू चिंतू येईल ऐशे हे रणी वधावे मग आपण सुखे राज्य भोगावे हे मना न ये आघवे जीवितेशी हे येणे माने दुर्धर गे याही गुणी भोग सदर ते अस्तु यतवर भिक्षा मागता भली ना तरी देश तागे जाई जय ना तरी देश त्यागे जाई जय कागिरी कंदर शेवी जय परी शस्त्र आता न धरिजे इयावरी देवा नव निशंती शरी वावरोनी यांच्या जिवारी भोग घेऊ सावे रुधिरी बुडाले जे ते काढून काया की जती लिप्त केवी शेवी जती मजनय हे उपपत्ती याची लागी ऐसे अर्जुन तिये अवसरी मने श्री कृष्ण अवधारी परिते मना नयेची मुरारी ऐकोनिया हे जाणून पार्थू भियाला मग पुनरपी बोलो लागला मने देवा का चित्त या बोला देतीची नाम हे जाणून पार्थू भियाला मग पुनरपी बोलू लागला मने देव का चित्त या बोला देतीची नाम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 27 भाग 2 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः ऐसे करिता झाली राती शुद्धी साधावया सीता सती निघाला रावण सभे प्रती केली ख्याती ते ऐका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी दी प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटानुसंधान जाईल हा माझ प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 27व्या अध्यायाच्या म्हणजेच ब्रह्मपत्रातील दुसऱ्या अध्यायाच्या सेवेला
दुसऱ्या भागाला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री गुरु सद्गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथा भागाला प्रारंभ. ब्रह्मदेवानं हनुमंतरायाच्या पराक्रमाची यश कीर्ती आणि वर्णन हनुमंतरायाच्या सोबत पत्राद्वारे रामरायाला लिहून दिला होता. ते पत्र बाकीच्या कोणालाही वाचता येत नव्हतं, वाचता येईना. आणि म्हणून ब्रह्मदेवानं त्या लेखनामध्ये तशी योजनाच केली होती. एक तर रामप्रभूला वाचायला यावं किंवा लक्ष्मणाला वाचायला यावं, आणि म्हणून रामरायांनी ते पत्र लक्ष्मणाच्या हातामध्ये दिलेले आहे. आणि लक्ष्मण दादा ब्रह्मपत्राचं वाचन करीत आहेत. हनुमंतरायाची कीर्ती वर्णन करत असताना चालू ओवीचं अनुसंधान आहे. लंकेच्या नगरद्वारावर हनुमंतराय गुप्त रीतीनं बसले आणि लंकेमध्ये पुरता हैदोस माजवला, कळी लावल्या, लंकेमध्ये घरोघरी पाण्याची बोंब करून टाकली, घरी पाणीच येऊ दिलं नाही. असं करत असताना रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, दिवस मावळतीला गेला. दिवस मावळल्याबरोबर अंधार पडू लागला, रात्र होऊ लागली. आणि हनुमंतरायांनी विचार केला, सीतामाऊलीची शुद्धी साध्य करण्यासाठी आता आपण रावण सभेमध्ये गेलं पाहिजे. म्हणून हनुमंतरायाची स्वारी रावणाच्या सभेमध्ये आलेली आहे. आणि तिथं हनुमंतरायांनी काय ख्याती केली ते लक्ष्मण दादा पत्रामधील वाचन करून दाखवत आहेत. ग्रंथकर्ते नाथरया म्हणतात, तुम्ही सावधानतेनं ऐका. सिंहासनी दशशिरा सभेशी निशाचर वीर, निकट प्रधान आणि कुमार सभा सुंदर शोभत. राजा रावणाच्या सभेमध्ये सिंहासनावर 10 तोंडाचा राजा रावण बसलेला आहे. सभेमध्ये अनेक असणारे वीर राक्षस मंडळी, प्रधान, त्यांची मुलं, सगळी भरगच्च अशा प्रकारची रावणाची सभा भरलेले आहे. आणि ती अतिशय सुंदर शोभायमान दिसत आहे. सभेसी येवोनी घरटीकार, करोनी रावणासी जोहार. सांगती नगरीचा समाचार, विघ्न दुर्धार दिसत आहे. सभा चालू आहे, रावण सिंहासनावर आहे, प्रधान, सेनापती, गावकरी मंडळी सर्व सभा भरगच्च भरलेले आहे. आणि एवढ्यामध्ये गावामधील गस्त घालणारा, ज्याला हेर म्हटलं जातं, बातमीदार म्हटलं जातं, त्याला नाथरयांनी घरटीकार हा शब्द वापरलेला आहे. तो घरटीकार येतो, रावणाला मायबाप जोहार म्हणतो आणि लंका नगरीचा समाचार रावणाच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करतो. लंका नगरीमध्ये एक भयानक दुर्धर संकट ओढवलेलं आहे आणि ते विघ्न भयंकर दिसत आहे. असा समाचार राजा रावणाला
तो घरटीकार सांगतो, मुख्य विघ्नांची पैथोरी आतर्क्य कलह राजद्वारी, गजरथ यांसी हरी महावीरी अपमान. फार विघ्न आलेले म्हणतो, आणि ते विघ्न भल्या भल्यावर मोठ्या मोठ्यावर आलेले एवढं मोठं विघ्न आहे. आतर्क्य अशा प्रकारचा राजनगराच्या राजद्वारामध्ये एकमेकामध्ये भांडण तंटा कलह निर्माण झालेले आहे, वादावादी निर्माण झालेली आहे. त्यामुळं मारामारी झालेली आहे. हत्ती हत्तींची, घोड्या घोड्यांची, रथस्वारांची, महावीराबरोबर महावीरांची अशी जबरदस्त हाणामारी झालेली आहे, घायाळ झालेली. आणि प्रत्येक जण अपमानित झालेले असा घरटीकार येऊन सांगतो, राजग्रही अति सन्मान पालकी पदस्थ प्रधान, सिबिका राजद्वारी भंगोन दंतभग्न पावले. राज दरबारामध्ये, राजसभेमध्ये ज्या प्रधानांना, ज्या सेनापतींना उच्च दर्जा आहे, मोठा मान आहे, अधिकार आहे, असे सेनापती प्रधान पालखीमध्ये बसून येत असताना त्या भोयांनी अचानक त्या पालख्यात अवेर करून फेकल्या गेल्या. पालख्यांचे दांडे मोडले गेले. प्रधान सेनापती पालख्यातून बाहेर आदळले गेले, तोंडावर पडले गेले. आणि तोंडावर पडल्यामुळं प्रधान सेनापतीचे दात पडले, दात तुटले, रक्तबंबाळ अवस्था झाली. असा घरटीकार राजा रावणाला येऊन सांगतो, घटस्फोट राजद्वारी कळकळती नर नारी, उदकाचा तोटा नगरी घरोघरी आकांत. अहो सकाळपासून रावण महाराज, घरटीकार म्हणतो, घरातल्या स्त्रिया ते मातीचे घट घेऊन, घागरी घेऊन पाण्याला बाहेर गेल्या. पण आता संध्याकाळ झाली, पण पाण्याचा टिपूस सुद्धा नगरीत आला नाही. प्रत्येकीची घागर नगरद्वारामध्ये फोडली गेली, फुटली, पाणी सांडलं गेलं. पाण्याच्या लोटचा लोट तिथं वाहू लागला. नगरद्वारामध्ये सगळा चिखल, राड, रिडबीड झाली. एवढंच नाही तर त्या मडक्यांच्या ढीकच्या ढीक तिथं खापराचा साठला गेला. आणि गावात घराघरी पाणी नसल्यामुळं सगळ्या नर नारी तरपडत आहेत. पिण्यासाठी पाणी मिळेना, सगळे कासावीस झालेले आहेत. घरोघरी एकच हाहाकार माजलेला आहे, आकांत सुरू झालेले आहे. असं घटनेचं वृत्त घरटीकार राजा रावणाच्या भर सभेमध्ये राजा रावणाला येऊन बातमी देण्याचं काम करीत आहे. लोक जलपती समसकट नगरी निमाला दशकंठ, त्याचे नावे घटस्फोट नारी यथेष्ट कळकळती. सगळे लोक चर्चा करू लागलेले आहेत. बहुतेक लंका नगरीचा राजा जो रावण आहे ते मेला वाटतं. आणि त्यामुळंच त्या नगरद्वारामध्ये अशा प्रकारे घागरी फुटण्याचं, पाणी सांडण्याचं, नगरीमध्ये पाणी येऊ दे न येऊ देण्याचं कार्य होत आहे. आणि त्यामुळं सर्व बायका तळमळत आहेत.
त्यांचा जीव कळकळ कळकळ करत आहे. घरटीकार सभेमध्ये येऊन सांगतो, रावणे ऐकता उत्तर, कोपा चढला दुर्धर, धरा मारा घरटीकार अपवित्र अनुवादती. चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ती अशी अवस्था आहे बघा. रावणाच्या सभेमध्ये रावणाच्या बातमीदारानं खरी बातमी येऊन सांगितली आणि म्हणतात खरं बोललं की सख्या आईला सुद्धा राग येतो, तिला सुद्धा खरं बोलणं पटत नाही. राजा रावण रागाला गेला. नात्रया म्हणतात, रावणे ऐकता उत्तर, कोपा चढला दुर्धर. घरटीकराची बातमी ऐकली आणि रावणाला भयंकर राग आला. आणि रावण काय म्हणू लागला, धरारे म्हणले या बातमीदाराला, तोंडानं काय पण अशुभ बोलतो म्हणले, चांगली बातमी काही सांगत नाही, वाईट बातमी देण्याचं काम करतो, याला धरा मारा असा राजा रावण बोलू लागला. माझा सांगता विघ्न प्रकार, जरी मारिला घरटीकार, तरी मी हनुमान भूमी भार, केला चमत्कार तो ऐका. हनुमंतराय तर रावणाच्या सभेमध्ये अगोदरच पोचले होते. नंतर घरटीकार आला होता आणि हनुमंतरायांनी केलेली कीर्ती रावणाच्या कानावर खबर म्हणून घालत होता. पण राजा रावणाला ती अशुभ घटना वाटली. राजा रावण घरटीकारालाच मारण्याची आज्ञा देऊ लागला. त्यावेळेस हनुमंतराया ही राजा रावणानं दिलेली आज्ञा ऐकत होते. हनुमंतराया म्हणतात, माझा पराक्रम, मी केलेलं लंकेमधलं कार्य, बातमीदार येऊन राजा रावणाला खरी खरी माहिती सांगतो. पण राजा रावणाला ते पटत नाही. माझा पुरुषार्थ सांगणाऱ्यालाच राजा रावण धरा मारा म्हणतो. मी इथं असताना माझा मोठेपणा सांगणारा, माझ्या कार्याची खरी समाचार अवस्था येऊन सांगणारा घरटीकार, त्याला जर रावण माझ्या समक्ष मारत असेल तर मग माझा काय उपयोग आहे. हनुमंतराय विचार करतात, मी या भूमीला भार होईल असं वागणार नाही. हनुमंतरायांनी काय चमत्कार केला तो ऐका. म्हणतात, सुगंध स्नेह दीपिका, कर्पूर दीपिका अनेका, 18 लक्ष दोही बाही दिका, लख लखिती शोभत. राजा रावणाच्या सभेमध्ये प्रकाश पडण्यासाठी सुगंधी तेलाचे दिवे लावलेले होते, कापराच्या ज्योती लावलेल्या होत्या. सभेच्या दोन्ही बाजूला मिळून 18 लक्ष एवढे दिवे लख 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 प्रकाश देत होते. त्यामुळं सभेला शोभा आलेली होती. तव वानरे पुच्छ हनिता देख, विजविल्या दीपिका एका एक, ऐशे पाहता जन लोक, सभा सकळीक गजबजली. वानर हनुमंतरायांनी काय केलं, त्या दिव्यांना एक शेपटीचा झपाटा दिला, फडत्कार केला आणि 18 लक्ष दिवे विजवले. त्यामुळं सभेमध्ये सगळीकडे अंधार पडला गेला. सगळी सभा कुजबुजू लागली. सभेमध्ये एकच गजबज सुरू झाली. सभेशी पडता अंधार, जिही बांधिला घरटीकार, ते धुमसोनी निशाचर, करी वानर मुक्त त्याशी. सभेमध्ये अंधार पडला. हनुमंतरायांनी
ज्या घरटीकाराला, ज्या बातमीदाराला राजा रावणानं आज्ञा देऊन मारायला सांगितलं होतं, राक्षसांनी त्याला लगेच पकडून बांधलं होतं. पण ज्या राक्षसांनी त्या बातमीदाराला बांधलं, त्या राक्षसाला हनुमंतरायांनी अंधारामध्ये असा मार दिला, चोपलं. आणि ज्या घरटीकाराला बांधलं होतं, बातमीदाराला, त्याला हनुमंतरायांनी सोडवलं, त्याची मुक्तता केली. घरटीकार करोनी मुक्त, सभेसी शोभला हनुमंत. जे जे केले अत्याद्भुत, सावचित अवधारा. सभेमध्ये घरटीकाराला, बातमीदाराला बंधनातून मुक्त केलं. हनुमंतराय अतिशय रागाला गेले. हनुमंतरायांनी रावणाच्या सभेमध्ये काय काय अत्याद्भुत अशा प्रकारचा चमत्कार केला, त्याची कथाही ऐका. म्हणतात, सभेसी पडता अंधारी, हनुमंते मांडिली चोरी. वस्त्रे अलंकार हरी, शस्त्रे वस्त्रे नागरिली. सभेमध्ये अंधार पडला. अंधारामध्ये हनुमंतरायांनी शेपटीला काम लावलं. अंगावरचं वस्त्र आहे, ती शेपटी अंगावरचं वस्त्र हिसकावून घेऊ लागली. अंगावर जे दागिने आहेत, अलंकार आहेत, ते अलंकार ही शेपटी तोडू लागली. एवढंच नाही, ज्यांच्याकडे शस्त्र आहेत, ती शस्त्र ही अंधारामध्ये शेपटी हिसकावून घेऊ लागली. आणि त्यामुळे प्रत्येक वीराची, सभेमधल्या प्रत्येकाची अंधारामध्ये बोंबा बोंब सुरू झाली. एक म्हणे नेली माझी तो वस्त्रे, तो म्हणे नेली माझी शस्त्रे. भट्ट म्हणती नेली धोत्रे, गुप्त वानरे नागविले. अंधारामध्ये बोंबाबोंब सुरू झाली. आणि एकाच्या एक शेजारी बसलेले राक्षस आरडाओरडा करू लागले. एक म्हणू लागला, माझ्या अंगावरची सगळी वस्त्र फेडली गेली, नेली गेली. दुसरा राक्षस म्हणू लागला, माझ्या जवळची शस्त्रच चोरीला गेली. बामणं म्हणू लागली, आमच्या अंगावर धोत्रच नाही, धोत्र हिसकावून घेतली गेली. आणि गुप्त रीतीनं हनुमंतरायांनी सगळ्यांचा छळ करायला सुरुवात केली. म्हणजे सगळ्यांची फजिती सभेमध्ये, अंधारामध्ये हनुमंतरायांनी सुरू केली. कुंडले घेता कान तोडी, वस्त्रे घेता डोळे फोडी. भाऊ वटे घेता भाऊ मोडी, गांगी कडो विकडी राक्षसा. हनुमंतरायांनी अंधारामध्ये फायदा घ्यायचा ठरवलं. कानामध्ये कुंडल आहेत, ती कुंडल काढून घेण्याचा प्रयत्न करू लागला. शेपटीला ते कार्य सांगितलं आणि कुंडल नाही निघना गेली, तर कान तोडूनच कुंडली हिसकावली जाऊ लागली. वस्त्रे घेताना जो डोळं फाडून बघत असेल, त्याला शेपटीचा झपाटा दिला का नाही, त्याचे डोळे फोडायचं काम अंधारामध्ये शेपटीनं सुरू केलं. ज्यांच्या हातामध्ये बाहू बंद आहेत, बाजू बंद आहेत, तीही शेपटी हिसकावून घेऊ लागली. आणि कोपरातून बाजूबंद निघेना गेले. कोपरातूनच हात मोडण्याचं काम सुरू झालं. आणि ह्या राक्षसांना चहूबाजूनी हनुमंतरायाच्या शेपटीनं गाजण्याचा प्रयत्न सुरू केला. सगळ्यांची फटफजिती सुरू झाली. मुकुट घेता मस्तक फोडी, कटीसूत्रासाठी माझ मोडी. मुद्रिका निमित्त आंघोळ्या तोडी, केली वेडी राक्षसे. डोक्यावरचा मुकुट घेताना
झपाटा द्यायचा, डोकं फोडायचं आणि मुकुट घ्यायचा. कमरेचे करदोडे घेताना कंबर मोडायची आणि मग करदोडे हस्तगत करायची. हातामधल्या बोटामधल्या ज्या अंगठ्या आहेत त्या अंगठ्या हिसकावून घेताना बोट मोडायची आणि मग अंगठ्या हिसकावून घ्यायच्या. अशा प्रकारे अंधारामध्ये रामभक्त हनुमंत याच्या शेपटीनं कार्य सुरू केलं. कंठमाळा घेता कंठ मुरडी, पदकासाठी हृदय फोडी, नेसनी घेता लिंगे तोडी, केली बापुडी राक्षसे. गळ्यामध्ये ज्या कंठामध्ये माळा होत्या त्या कंठातल्या माळा हिसकावून घेताना मुंडकं मोडायचं आणि मग कंठातल्या माळा हिसकावून घ्यायच्या. जे छातीवर पदक आहे अगोदर छातीवर त्या सभेतल्या राक्षसांच्या दणका द्यायचा आणि मग पदक हिसकावून घ्यायचं. गमरेला कोण धोतर नेसला असेल, कोण विजार घातली असेल, कोण लुंगी घातली असेल, त्या सगळ्यांची नेसणी हिसकावून घेताना हनुमंतरायांनी त्यांची लिंग तोडण्याच्या शेपटीनं कार्य केलेले आहे आणि सगळी राक्षस हीन दीन बापुडी करून टाकलेली आहेत. नेसनी सोडारे लवकरी, ना तरी लिंगा होय बोहरी, नपुसकता संसारी, कैशा परी सोसवेल. राक्षस एकमेकाला ओरडू लागली, अरे बाबानो, ज्याच्या अंगावर कपडा असेल ना म्हणले त्यांनी पटापट फेडून टाका, नाहीतरी अंधारामध्ये काही खरं नाही म्हणले. आपलं जो गुप्त लिंग आहे तेच तोडलं जाते म्हणले. आणि मग जर आपण नपुसक झालो तर पुढचं जीवन जगणं, संसार करणं, लेकरा बाळात राहणं अवघड होऊन जाईल. म्हणून सगळी पटापट अंगावरची नेसणी फेडून टाकू लागले. पायी बिरू देवीरांची पूर्ण, तयासाठी मोडी चरण, बोंबलू जाता छेदी घाण, फेफे वचन राक्षसाम. काही वीरांच्या पायामध्ये तोडे असतील, जी सौर चिन्ह असतात ती वीरांनी पायामध्ये धारण केलेली. पण हनुमंतरायाची शेपटी काय करू लागली, ते पायामधली विरुद्ध काढून घेताना वीरांचे पायच मोडू लागले. पाय मोडल्याबरोबर काही बोंबलायला लागली. बोंबलायला लागल्याबरोबर हनुमंतरायांनी त्यांचं नाकच कापलं. आणि नाक कापल्यामुळं राक्षसांना बोंबलायला येईना, हाका मारायला येईना, ओरडायला येईना, फेफे फेफे राक्षस करू लागले. येर येरा सांगता, येर येरा सांगती बुद्धी, बोंबलू नका रे त्रिशुद्धी, बोंबलू जाता नाक छेदी, निशब्दवादी राहू गे. काही काही जण म्हणले बोंबलू नका रे बाबानो म्हणले. बोंबलायला गेलं का नाही मग नाक आपलं तोडलं जाते म्हणले. मग नाक तोडलं की पुन्हा आरडाओरडा करून बी काय उपयोग नाही म्हणले. तुम्ही बोंबलायला लागला तर तुमच्यामुळं आमच्यावर नंबर येईल रे बाबानो म्हणले. उग शांत राहा, जे जे काय अंधारामध्ये होतंय ते बघत राहा म्हणले. बोंबला बोंबली कुणी करू नका आणि स्वतःची नाक गमावू नका. वस्त्रे अलंकार जोडीती पुढे, तैसे नाक तव ना जोडी, ख्याती लाविली माकडे, येरुदडे येरा मागे. सगळी राक्षस एकमेकाला म्हणू लागली, अरे कपडं फेडून नेली, कापडं पुन्हा नवी घेता येतील. दाग दागिने अलंकार हिसकावून घेतले तर पुन्हा आपल्याला विकत घेता येतील, ते बाजारातून खरेदी करता येतील. पण नाक कापल्यावर नाक काही पुन्हा दुसरं घेता येतंय का? गुप्तलिंग कापलं तर पुन्हा मिळणार आहे का? अवघी फजिती होऊन जाईल रे बाबांनो.
म्हणून कुणी कशाचा मोह धरू नका. त्या वानरानं फार मोठी त्याची ख्याती इथं करायला सुरू केलेली आहे. कोणाला सोडणार नाही. एकमेकाच्या मग एकमेक राक्षस दडू लागलेले. जे बोलिला घरटिकार ते विघ्न आले साचार. सीता क्षोभली दुर्धर दस शिर वधारती. सगळे म्हणू लागले. बातमीदार आला. बातमीदारानं खरी बातमी दिली. रावणाला ते पटलं नाही. रावणानं त्यालाच बांधून मारायला लावलं. आता काही खरं नाही म्हणले. लंकेवर फार मोठं विघ्न आलंय. रामरायाची कांता स्वामिनी सीता जी राजा रावणानं चोरून आणून लंकेमध्ये ठेवलेली आहे ती भयंकर रागाला गेलेली आहे. बहुतेक आता ती 10 तोंडाच्या राजा रावणाचा वध केल्याशिवाय शांत बसणार नाही. अशा प्रकारे सगळ्या लंकेमधले राक्षस बोंबा बोंब करू लागले. जानकी क्षोभ अत्याद्भुत तिने सोडिला पुच्छकेत. रावण मेला किंवा जित कोणी मात सांगेना. जानकी माता खूप रागावलेली. तिला भयंकर राग आलेला आहे म्हणून तिनं हा शेपटीचा वानर सोडलेला आहे. आणि ह्या शेपटी करवी सगळ्यांची फटफट येते. रावण सभेमध्ये सर्व राक्षसांची नागवण करण्याचं काम ह्या सीतामाईचा कैवार घेऊन आलेल्या वानरानं सुरू केलेलं आहे. अरे बाबानो, आपली अशी गत आहे सामान्याची. मग राजा रावणाची काय दशा झाली असेल. या वानरानं राजा रावणाला मारलं, संपवलं असेल. रावण जिताय का मेलाय कुणी सांगायला तयार नाही म्हणू लागले. अशा प्रकारे सगळीकडे चर्चा सुरू झाली. रावण निमाला अंधारी विघ्न आले त्याची एवरी. बोंब पडली सभे माझारी अपंपरी राक्षसाम. बहुतेक अंधारामध्ये रावणाला या वानरानं संपवलं असेल म्हणले. काही रावणाचा आतापत्ता नाही, काही आवाज नाही. कुठं दडून बसला म्हणून कळना, कुठं जीव वाचवायला पळून गेला म्हणून कळना. बहुतेक अंधारामध्ये रावण मेला वाटतं. सभेमध्ये सगळीकडे बोंबा बोंब सुरू झाली. आणि रावण मेल्यामुळंच आपला कैवार घ्यायला कोणी नाही, आपली सोडवणूक करायला कोणी नाही. राजा जिवंत असता तर आपलं विघ्न निवारण केलं असतं. बहुतेक अंधारामध्ये राजा रावण मेला की काय अशी दुःखी बोंब सगळ्या राक्षसांची सुरू झालेली. मारिला इंद्रजित कुंभकर्ण तया मागे येते रावण. आता धावण्या धावेल कोण राक्षस गण कांपती. सगळे राक्षस भीतीनं थर 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 कापू लागलेले आहेत. त्यांचं अंग लटलट 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 करू लागलेले आहे. घाबरून गेलेले आहेत सगळे बिचारे राक्षस. म्हणू लागलेले इंद्रजिताला मारलेले आहे, कुंभकर्णाला संपवलेलं आहे वाटतं, राजा रावणालाही मारलेलं आहे वाटतं. मग आता आपला कैवार घेऊन आपली सोडवणूक करण्यासाठी कोण धावून येणार आहे. अरे बाबानो, कोण धावून येणार नाही. म्हणून संतांचं प्रमाण आहे, आपुली आपण करा सोडवण. आपली सोडवणूक दुसरं कुणी करणार नाही. आपण या संसारामध्ये गुंतलेलो आहे, आपण बांधून घेतलेलं आहे स्वतःला. माझी बायको, माझी लेकरं, माझा संसार, माझी शेती, माझी गाडी, माझा बंगला, माझी माडी, आणि आपण पुरतं स्वतःला याच्यामध्ये गाडून घेतलेले आहे.
आता आपण याच्यातून निघायला तयार नसेल तर आपल्याला कोण सोडवणूक करणार आहे? म्हणून आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. संसाराचं बंधन तोडायला शिकलं पाहिजे, परमार्थाकडे वळलं पाहिजे, भगवत भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. आपली आपणच सोडवणूक करायला पाहिजे, दुसरं कोणी आपली सोडवणूक करणार नाही. अशी अवस्था राक्षसांची अंधारामध्ये हनुमंत याच्या शक्तीने केलेली आहे. पिता शोभला पवन दीपिकांते जाय विजवोन, राक्षसा होता हे कंदन दशानन निमाला. हनुमंत याचे पिता श्री वायुदेव वाऱ्याची एक मोठी झुळूक आली आणि सगळे दिवे विझवून गेली. हनुमंतरायाच्या शक्तीने राक्षसांचं कंदन करायला सुरुवात केलेली आहे आणि बहुतेक राजा रावण संपला वाटतं अशी बोंबा बोंब रावण सभेमध्ये राक्षसांच्या तोंडातून सुरू झालेले. भंगले राज आज्ञेचे सूत्र सभे माझी निघाले चोर, नागवले थोर थोर निशाचर पळो पाहती. आता इथे राजाज्ञाच नाही, राजाच नाही म्हणले, त्यामुळं कुणाला भीती नाही. सभेमध्ये चोर शिरले, आमचे दाग दागिने हिसकावून घेतले, आमची नेशणी हिसकावून घेतली, भल्या भल्यांची फजिती केली. आता आपली सुटका होणे खरं नाही, म्हणून भले भले राक्षस आपला जीव वाचवण्यासाठी, आपली फजिती चुकवण्यासाठी जीव मुठीत घेऊन पळू लागले. जो कोणी निघे सभे बाहेरी, त्याशी पुच्छ सुबद्ध मारी. अवघी दडाली अंधारी, कोंड मारी राक्षसा. त्या सभेमधून अंधारातून काही राक्षस पळण्याचा प्रयत्न करू लागले. हनुमंतरायांनी पाहिलं आणि पळणाऱ्याला शेपटीनं आकळलं. कुठं जाता रे चोरानो पळून, आणि शेपटी झपाट द्यायला लागली. त्यावेळेस राक्षसांची अशी अवस्था झाली, सभेच्या बाहेर पळून जाणं काही खरं नाही रे बाबा. जीव वाचवायला गेलो तर शेपटी येते आणि मरणाच्या यातना होण्यासारखा मार देते. त्यामुळं अंधारामध्ये सभेमध्येच राक्षस दडू लागली आणि सगळ्या राक्षसांना तिथं कोंडमारी झाली, कोंडून टाकल्यासारखी अवस्था झाली आणि वरून शेपटी झपाट देऊ लागली. सीता क्षोभली उदबट, राक्षसाले अति संकट. बाहेर जाऊया न फुटे वाट, मरण दुर्घट ओढावले. सीता माता बहुतेक खूप रागावली आहे. आता सगळे राक्षस म्हणू लागले, म्हणून राक्षसावर भयंकर संकट आलेले आहे. बाहेर जाण्यासाठी वाट सापडेना, ज्या वाटेने जावं तिकडं शेपटी येते आणि बदाबद मारते. आता आपलं मरण जवळ आलेलं आहे. अशी सगळ्या राक्षस मंडळीची एकच अवस्था झालेली आहे. भयंकर फजिती हनुमंतरायाच्या शेपटीनं रावण सभेतल्या वीर शूर महाबळी स्वतःला समजणाऱ्या राक्षसांची पुरती दानादान हनुमंतरायाच्या शेपटीनं उडवून टाकलेली आहे. कुणाला दडायला सुद्धा जागा सापडेना, कुणाला पळायला वाट सापडेना. सगळे घामाघूम झाले, घाबरून गेले, गांगरून गेले, थरथर कापू लागले, लटलट उडू लागले. समोर सगळ्याला यमकाळ दिसू लागला. आता आपली आली रे आली, बारी आली, अशी अवस्था सगळ्यांची झाली. आता आपलं काही खरं नाही, जीव जाऊन मरावं लागतंय असं वाटू लागलं. हनुमंतराय अजून लंकेमध्ये काय काय पराक्रम करत आहेत
केलेलं आहे हे ब्रह्मपत्रामध्ये ब्रह्मदेवानं लिहून दिलेले आहे. लक्ष्मण दादा वाचत आहे, सगळी रामरायासहित सगळी मंडळी ऐकत आहे. अजून ब्रह्मपत्राचं वाचन लक्ष्मण दादा करत आहेत. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच निनी, बोलतो वचनी अति भाविका, एका जनाधनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हरि रेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नहीं भिन्न मपू, यति यशमति परमार्थ गती, स नरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दाल्व्यान रुक्मांगद अर्जुन, वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरि रेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नहीं भिन्न वपू, यति यशमति परमार्थ गती, स नरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दाल्व्यान रुक्मांगद अर्जुन, वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जग व्यापका जनार्दना, आनंद घना विनाशा, सखळ दिवादी दिवा कृपाळू आजी केशवा, महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा. चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा, शिरसागरा शेषशयना, कमल नयना कमलपती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरित्या क्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा, अघाई सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्ण. तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी, हेची करीत सेविनवनी, भवबंधनी सोडवावे, हेची करीत सेविनवनी, भवबंधनी सोडवावे, हेची करीत सेविनवनी, भवबंधनी सोडवावे. केशवा नारायण माधव गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्ष नरसिंह अच्युता जनार्दना, उपेंद्र हरिहरा, श्री कृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्ष नरसिंह अच्युता जनार्दना, उपेंद्र हरिहरा, श्री कृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.